फायनली आज मी आता जेवण करण्यासाठी आलो. ती बघा आमची अशी उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे. लास्ट आहेत खूप जास्त. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद मनापासून. ओके, अतिशय सुंदर अशा आम्ही जोमामध्ये वाऱ्याला कापत पुढच्या दिशेने अहमदनगरच्या चाललेला आहे रे देवा. आलो रे देवा. गाडी साईडला घ्या ना. गाडी ब्रेक नाही का? अंगावर आणली डायरेक्ट गाडी ब्रेक नाही काय? हां. पाहुणे कुठला आहे? कोणत्या गावचं? कोणत्या गावचं पाहुणे? कुठे निघाला तुम्ही? हो नाही तर चाललो आम्ही शेजारी चाललाय? केदारनाथ बर लडाख. बर. लय जवळ निघालाय रे तुम्ही मग. चाललोय आता काय. असं आहे काय? यायचं का? आम्ही दुबईला निघालो आता सध्याला. न्यूज में छुप गई भाई, ये देख लो यार, यही तो मैं चाहता था भाई. आ गया भाई. सायकलचं टायर असं पंक्चर झालं होतं. ओके चलो गाइज, स्वागत आहे. माझा इंट्रो. गुड मॉर्निंग. है गाइज, वेलकम टू माय चैनल एंड आज है हमारा डे 3 और आज तारीख है 17 मई. तो हम टेम्पुर से निकले थे मई मध्य 15 तारीख को. तो अभी हमारा जो है ये जो राइड है साइकिल यात्रा, ये देख ले हो, ये देख सकते हो हमारा साइकिल है एंड हमारे पीछे जो भी है लगेज है. हम निकल रहे थे, हैप्पी स्टे लिया था एंड अभी हम बढ़ रहे हैं अहमदनगर की तरफ. एंड अहमदनगर हमारे यहाँ से लगभग 40 किलोमीटर के आसपास है. तो चलो अभी यहाँ से निकलते हैं. हाँ, एंड एक बात, सेंट मिल गया तो अभी सेंट भी मार लेंगे. अभी से मैं सोच रहा हूँ कि अभी हिंदी वीडियो बनाना चालू कर दूँ. आप मुझे कमेंट करके बता देना मैं हिंदी वीडियो बनाऊँ या कैसे बनाऊँ. मैं अभी हिंदी बनाऊँगा, अच्छी लगती है हिंदी बोलने में. तो चलो अभी यहाँ से निकलते, पूरा लगेज पैक करते हैं एंड यहाँ से निकल लेते. एंड कल रात अच्छी नींद आई, अभी तक वीडियो छोड़ा नहीं, बस एडिटिंग करके रख दिया है. तो चलो अभी ये सब इस पर लोड करते हैं एंड यहाँ से निकल लेते हैं. चलो ओके. गाई, हाँ तो गाई चलो अभी यहाँ से निकलते हैं एंड आज की रात यहाँ पे मस्त चली गई. चलो हवा नाही कुठल्या. अरे टायर पंक्चर झाले तेव्हा, टायर पंक्चर झाले ते सायकलीचं. पंक्चर आहे ना टायर? पंक्चर आहे टायर, बारीक पंक्चर आहे तुमच्या टायरमध्ये. पंप आहे का हवा मारायचा? नाही का तुमच्याकडे आहे ना? आहे पण आपलं. तर आपण इथं पुढं समोर आज स्टे घेतला होता रात्री आणि आपला इथून जाताना टायर पंक्चर आहे सायकलचा सुरेश भाऊच्या, आणि त्यांनी चहा आणला होता. सर नाव काय? ज्ञानेश्वर मेरुकर. कुठल्या गावात आपण? घारगावमध्ये आम्ही रात्री स्टे घेतला होता. तर सकाळ सकाळी इथे यांना चहा दिला प्यायला. चला पुढे निघू, एवढा चहा पिऊन आता. एंड सूरज भाई के साइकिल का पीछे वाला टायर पंचर हो गया है. कल जो हम टनल पार किए थे, मेरे को लगता है वो वहीं पे पंचर हो गया. एंड अभी उसका देख के मेरे को डर लग रहा है क्योंकि भाई मेरे टायर बहुत छोटे हैं. तो अगर मेरे पंचर हो गए ना भाई हालत टेढ़ी हो जाएगी भाई मेरी तो. चलो अभी आगे कोई तो गाँव है, वो लोग बोल रहे हैं वहाँ पे निकाल के देंगे. तो चलो अभी देखते हैं वहाँ पे जाते हैं, लेकिन जाती है या नहीं, लगता है जाएगी. चलो लाईक करो तब तक. आता सायकल तुमची झाली त्यामुळं आम्ही असं त्याला सायकलवाल्याकडे निघालो आहे. पण माणसं म्हणत आहेत की सायकलचं दुकान जे आहे ते उघडेल 10 वाजता. तर आम्ही त्यांना फोन करून कन्व्हिन्स करू. तरी बघू जाऊ ना, दुकान तर अजून नाही सापडलं. आता शिक अहमदनगरचा रोड सोडून आम्ही गावात शिरलो आहे का. चलो अभी देखते आगे क्या होता है भाई. लाइफ इज एंजॉय, टेंशन नहीं लेने, यही तो ज़िंदगी का असली मज़ा है ना. चलो ओके. तर फायनली इथं पंक्चर काढायला चालू आहे. अशा प्रकारे सायकलचं टायर असं पंक्चर झालं होतं. आणि मला असं वाटतं आम्ही काल ते टनल पार केलं होतं ना, हमखास तिथं पंक्चर झालं आहे. कारण की तिथंच गाठ होतं, कारण की आम्ही रस्त्यावरून खाली कुठे उतरलोच नाही.
किती वाजता होतो आम्ही. तर आता पंक्चर काढतो. पंक्चर काढली की इथून निघूया. मस्त मध्ये असं लोकेशन आहे. माणसं खूप जास्त जमा झाली होती. तर फायनली पंक्चर काढून झाली आहे ना. आम्ही आता इथून निघतोय. चला. आणि माझ्याही सायकल मामा न सांगता हवा भरली आहे. तर ही माझ्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि फुकाट पंक्चर काढून दिली बरं का. अशी माणसं भेटली ना रस्त्यानं खरंच खूप भारी वाटते यार. सायकल सहज पडली हवा जास्त भरली मामाने. अनुभव चांगला, एक्सपिरियन्स आहे जास्त. आता माझं काय झालंय ना की तळवट काळ घेतला होता. तळवट जी बांधला आहे ती हवा धरतं. तळवट म्हणलं होतं पाऊस येईल त्यामुळे सगळ्या लगेच चेकवरून तळवट टाकलेला. पण ती हवा धरतं त्यामुळे माझी सायकल पुढे जाय नाही. तळवट काढतो, बारीक गाडी घालतो, वर टाकतो. म्हणजे सायकल जरा थोडी फास्ट पडून सायकल कशीच पुढे जाय नाही. आधी एक काम करू चला. आता हे कुठलं गाव आहे? कोणतं? कोळगाव. आता हे आम्ही कोळगावपाशी आहे आणि आम्ही थोडं डोंगर भागात थांबलो होतो. माझं लगेच सरकलं होतं म्हणून मी थांबलो होतो. सायकल हवा धरत होती. तर सर नाव? अक्षय रेड्डी आम्हाला इथं भेटले आहेत. नाश्ता सांगतो म्हणलं. खरंच खूप छान वाटलं. भूक पण लागली होती. आम्ही नाश्ता करायचं म्हणलं होतं कुठंतरी, पण भाऊ नाश्ता सांगतात. खरंच खूप छान वाटलं. पुढे जाऊन आता नाश्ता करू. भाऊची थोडी फुलं मुलाखत करून देतो. चला. एक किलोमीटर झाले. हा आमच्या संघ होता अजून. ते म्हणतात नाही तुमच्या संघ मी येतो. खूप भारी वाटतं का अशा माणसं भेटल्यावरती ना दिल खुश होतो एकदम. ओके, तर अशा ठिकाणी थांबलेलो आम्ही. आता नाश्ता करतो. दादा नाश्ता सांगतो म्हणल्यात. नाश्ता करू आणि पुढच्या दिवसांनी निघू. एक गुड न्यूज आहे ती तुम्हाला मी एकदम लास्टला सांगतो. गुड न्यूज काय आहे ती. चला. उंच आहे ती. तर फायनली आपली पुरी भाजी आलेली आहे. दादांना सांगितली. दादा आमचं 2 किलोमीटर आमच्या संगत चालत होते. म्हणले तुमच्या संगत येतो म्हणलं मी. दादा एकदा नाव सांगता का तुमचं? अक्षय. तर यांनी ना आम्हाला पुरी भाजी सांगितली. सकाळची ना साधारण 9 वाजले सर. 9चा टायमिंग झाला आहे आणि आताशी नाश्ता झालं. खरंच खूप छान वाटतं यार. अशी माणसं भेटली ना रस्त्यामध्ये. प्रवासाला म्हणजे असून अशी थकावट होत नाही. तर असं सहकार्य करत राहावं आणि कडेपर्यंत असं माणसं भेट होते खरंच. आता पुरी भाजी खाऊ आणि पुढच्या दिशेने निघूया. नाश्ता करून झालेला आहे आणि हे बघा पाण्याच्या बाटले हे दादाने दिलेले आहेत यार. खरंच अशी माणसं भेटायला नशीब लागतं. आणि मेन मुद्दा म्हणजे काय झालं, आपली बातमी आली पेपरला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा लोकांना दिसून पेपरला बातमी आली यार. आपली पेपरला बातमी. न्यूज में छुप गई भाई, ये देख लो यार. यही तो मैं चाहता था भाई. हाय करा. तर ना घाट लागला एकदम. काय चाललंय? पाहुणे कुठला आहे? कोणत्या गावचं? कोणत्या गावचं पाहुणे? कुठे निघाला तुम्ही? हो नाही तर चाललो आम्ही. शेजारी चाललाय? केदारनाथ, बर लडाख. बर. लय जवळ निघालाय रे तुम्ही मग. चाललंय आता काय. असं आहे काय? हा यायचं का? आम्ही दुबईला निघालोय आता सध्याला. नगर रावलंय लांब. घाट लय खतरनाक लागलाय. मी रस्त्यामध्ये मध्ये चालतोय. बघला किती येडा माणूस आहे मी. गाडी आहेत त्या घाट मी रस्त्यामध्ये चालतोय. मी जरा थोडं पुढे राहतो. म्हणजे माझं पोट का दुखतंय, थोडं पोट का दुखतंय. गाडी साईडला घ्या ना. गाडी ब्रेक नाही का? अंगावर आणली डायरेक्ट गाडी. ब्रेक नाही काय? हां अंगावर डायरेक्ट ते मारता येते ना आम्हाला. आता किती हजाराची मारायची? साहेब मग आता किती हजारची मारायची आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यांना अंगावर घेऊ गाडी लगेच तुम्ही. साहेब पाणी पाहिजे? कुठून आता तुम्ही? आम्ही टेंभुर्णीमधून आलो आता आम्ही निघालो अयोध्या, केदारनाथ, लेह, जम्मू काश्मीर. सायकलीवरती 15,000 किलोमीटर जर्नी आहे.
लय मोठं झाड असेल. नाही जिंदगीत काय नाही हो, हसून खेळून. बरोबर आहे. आता उतार आहे ना पुढं, उतार आहे. त्या गाडीवाल्याने ना डायरेक्ट साहेबांच्या अंगावरती गाडी घातली. मी बघितलं आणि सूरजने पण बघितलं. तर असं नाही करायला पाहिजे. मी काय म्हणतो दादागिरी दाखवावी, पण कुठंही नाही दाखवली. तर त्या बिचाराच्या अंगावर काय तो पोलीस इतका भारी माणूस होता ना, हे खरंच मला खूप साहेबांना साहेब पाणी पाहिजे का. हे बघा, आपण जर सर्वांना गोड राहिले तर सगळे आपल्याला गोड राहतील. तर असं गाडी कशी घातली सांग. अंगावर गाडी घातली. रेकॉर्डिंग चालू होतं ना माझं, ते रेकॉर्डिंग चालू केलं तर तुम्हाला दिसलं असेल कॅमेऱ्यामध्ये. तर आधी अशा अंगावर घातली मग साईडला घेतली. मला अतिशय सुंदर अशा आम्ही जोमामध्ये वाऱ्याला कापत पुढच्या दिशेने अहमदनगरच्या चाललेला आहे रे देवा. आलो रे देवा. देवा. आमचा एक सायकल आहे मित्र दीपक म्हणून नाही साताऱ्यातला, कसं होती का. ए देवा आलो रे देवा. महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस केलं रे देवा. आता ओरडतो ते. डॉन का इंतज़ार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है, लेकिन डॉन किसी से डरता नहीं. डॉन बस कपड़े धोने के लिए जाता है. बाबा कपड़ा धोना पड़ता है. ये टोपी कैसी लग रही है गाइज, मेरे को कमेंट करके बता देना. अभी हम रुके हैं कुछ इस तरीके के ढाबे पे. ये देखो, ये ढाबा है अहमदनगर से मेरे ख्याल से एक 18 किलोमीटर पीछे. तो अभी हम यहाँ पे कपड़े धोने वाले एकदम मस्त लोकेशन है. ये देख लो कुछ इस तरीके से. अभी हम बाउल में हम हमारा कपड़ा धोएंगे. ओम कपड़ा नमः, ओम पाणी नमः, ओम कपड़ा नमः. चला कपडे धुवू आधी. बाजाली चेष्टा लय झाली आता. रॅपची करिंग हलायला लागलो आम्ही इथून. आता मस्त मध्ये आमचं 2 तासाचं निवांत 2-2.5 तास बसलो आम्ही. कपडे धुवून झाले, चांगलं सेटअप केलं. मेरा कच्चा बाहर रह गया, बेड पे रह गया था. फिर मैंने यहाँ पे लाके रख दिया. रहने वाला था लेकिन अच्छे हुआ, मैंने उस पर ध्यान दे दिया. अभी चलते चलो अगले वाले स्टोर पे. ये देखो साइड में जस्ट हाईवे दिख रहा होगा आपको. तो अभी हम इस हाईवे से चलने वाले. साइड में ढाबा है. हमने कुछ खाया नहीं दोपहर में, क्योंकि हमने सुबह ही हमको एक बंदे ने खाना खिलाया था, आकाश ने. आपने देखा होगा. तो अभी हम निकलने वाले आगे. चलो अभी निकलते हैं. आज अहमदनगर क्रॉस करना है किससे भी करके, कुछ भी करके, कैसे भी. चलो पहले निकलते हैं. बाबा रे बाबा. खतरनाक उन्हाचा सामना करत आम्ही चाललेलो आहे अहमदनगरच्या दिशेने. वारं ढकलतोय आम्हाला पाठीमागे. वारं आम्हाला पाठीमागे ढकलत आहे आणि आम्ही वाऱ्याला कापत थोडं आहे. माझी गाडी जर का असते ना ते आम्ही वाऱ्याला दाखवला असते मी काय. लगा जोर. अभी मैंने ना आइसक्रीम वाले भैया को बोला दिया है. अभी भैया आ रहे हैं, तो अभी आइसक्रीम खाते और आगे निकलते हैं भाई. तर आता आम्ही काय केलं सांगू तुम्हाला. इथं पाठीमागं माळव्याचं स्टॉल होतं. तर तिथून आम्ही काय घेतलं, 2 टमाटे घेतले, 2-3 कांदा घेतला आणि थोडी कोथिंबीर घेतली. संध्याकाळच्याला आपल्याला मसाले भात करायचा आहे आणि हॉटेलवरून भाजी आणायची. असं काय तर संध्याकाळचा प्लॅन आहे. इथून अहमदनगर किती लांब आहे अजून? 6 किलोमीटर अहमदनगर आहे अजून इथून. तर आता आम्ही अहमदनगरमध्ये पोचलो. वडापाव खायचा म्हणतो, तो वडापाव खायची तलब झाली. वास आला त्या वडापावचा. तर असं काहीतरी ठिकाणी पोचलेलो. आता टायमिंग झाला आहे आता 3:30. निघूया पुढच्या दिशेने. चला. अहमदनगरमधून आम्ही घेतो राईटला. MIDC दिशेने जायचं आपल्याला. आता समोर अर्धा किलोमीटर जाऊन लेफ्टला घ्यायचं आहे. लेफ्टला घेतल्यावर डायरेक्ट MIDC लागेल. MIDCकडे आपल्याला जायचं आहे.
अभी का सीन क्या हुआ है ना, एक अंकल आए थे मेरे पास में और वो बोले कि आगे आओ, मैं आगे रुकता हूँ। मालूम नहीं अभी भाई क्या हो, मालूम नहीं, अभी मालूम नहीं क्या होगा। एक अंकल थे, वो मेरे को बोले मैं आगे रुकता हूँ, आप आ जाओ पीछे से। इसी रोड से जाने वाले का मेरे को पूछ रहे थे, मैं बोला हाँ मैं इसी रोड से जाने वाला हूँ। एंड वो मेरे को बोले मैं आगे रुकता हूँ, आप आओ। मालूम नहीं भाई क्या काम है, देखते हैं अभी चल के भाई क्या है क्या नहीं। घर है का तुमचं? हो, मला घरी इन्व्हाइट केलेलं आहे। हो, पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला घरी इन्व्हाइट केले, माहीत नाही का, काहीच माहिती नाही। तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं की काका आपला बोलवत आहेत, तर आता असं लागताना आम्हाला घरामध्ये इन्व्हाइट केलं आहे। सर तुमचं नाव? मी डॉक्टर राजेंद्र वाकळे, अच्छा अहमदनगर जिल्हा सावडी गावातला इथं राहतोय आम्ही। अच्छा, आता रोडवरून येताना यांची भेट झाली दोघांची, सायकलवर वाचलं आणि महाराष्ट्राच्या मातीतली अशी जिद्द बघितली। हे आपले सगळे घरचेच लोक आहेत आणि महाराष्ट्राच्याच मातीवर ती ताकद आहे ॲक्च्युली। खरं आहे, खरं आहे। आपल्यासारखाच कोणीतरी भेटला त्याचा आनंद आहे म्हणून घरी आले आणि आहेत आता सगळ्यांच्या सोबत। आता आणि तुला जे केलेलं आहे, त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी आमच्या सर्व वाकळे पाटील परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो। आणि इकडे आजी बसलेल्या आहेत दीदी आणि हे असं सुरेश दादा। तर हे पिऊया आणि नाश्ताही करतात काहीतरी, ते खाऊन आपण प्रवासाला सुरुवात करूया। मावशी आले, बोला काहीतरी कॅमेरामध्ये, लाजत आहेत खूप जास्त। पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद मनापासून। ओके, आणि नाश्ता हे करून आम्ही चहा पिऊन मस्तमध्ये वेलकम आमचा केला। तर खरंच यार असे माणसं भेटल्यावर खरंच खूप छान वाटतं। हो हो, या ओके। तर आता आम्ही फायनल इथून निघतोय, एक अर्धा पाऊण तास आम्ही थांबलो होतो आणि काकांनी आमची खरंच बरं का नाश्ता केला, चहा, आणि खरंच खूप भारी वाटलं। अशी रस्त्यामध्ये जर माणसं भेटली ना खरंच खूप छान वाटतं आणि सायकल यात्रा करायला खरंच काय वाटत नाही। धन्यवाद मनापासून, खरंच ऑल द बेस्ट। थँक्यू। नाही तो गाइस, रास्ते में ना एक चश्मे की दुकान थी, ये देख लो कुछ इस तरह से। एंड मैं ना इस वाले रोड से जा रहा था, ठीक है, तो मैं दूर से देखा, मैं ये मेरे को बहुत अच्छा लगा। तो आंटी ने ना बहुत होलसेल दर में दिया मेरे को, एंड भी बहुत अच्छी दिख रहा है। अभी आपको भी देखने में अच्छा लगेगा। तो चलो अभी निकलते हैं, रावरी में चलते हैं एंड सीधा वहाँ पे अभी स्टे लेते हैं। यार भाई मैं बहुत ज़्यादा, अरे यार जाना भाई, क्यों सर देख रहा है भाई, मैं बहुत स्मार्ट लग रहा हूँ क्या मेरे को बताओ यार, क्योंकि यार लोग मेरे को देख के हंस रही है, मतलब ऐसे लड़कियाँ देख रही है ना तो पगला गई है। तो देख, तो मेरे को भाई ये कमेंट करके बताओ कि ये मेरे ऊपर चश्मा कैसा दिखता है। दिखाओ, बताओ जल्दी बताओ। अहमदनगर थोडं पुढं आल्यावरती ना आम्हाला काका भेटले गाडीवरती, स्कूटीवरती। ते म्हणले माझं मटणाचं दुकान आहे, जेव्हा येतं का? पण मी म्हणलं नाही, आम्ही अमरनाथ केदारनाथला चाललो आहे, आम्ही नाही करू शकत। तर ते मला काय म्हणले, रावरीच्या थोडं पुढे गेल्यावरती एक साई हॉटेल म्हणून आहे, तिथं मी तुमची राहायची आणि खायची प्यायची सोय करू शकतो। तर बघूया आता त्याचं अंतर निघलं तर खरंच खूप छान झालं। अशी माणसं भेटतात तर म्हणून तर आमचा प्रवास चालू होता। इकडल्या साईडला पाऊस जरा थोडा चालू आहे, रोड ओला इथं, 1 मिनटं, हे बघा रस्ता पूर्णपणे ओला इथं आणि आम्ही चाललोय अजून किमान 10 किलोमीटर जायचं या, आणि खतरनाक सायकलिंग केली, एकदम खतरनाक। अंधार पडला आहे पूर्णपणे। रावरी अजून माझ्या म्हणण्याने इथं 9 किलोमीटर असेल अजून, किंवा 8 पण असू शकतं, मी बघितलं नाही, मी अंदाज सांगतो सहज तुम्हाला, पण बघूया तरी चला। दादागिरी करताय काय? तुम्हाला मी नक्की
नाही ते दादागिरी करायला बघते आपण त्यांचे काय काय जण असते ते अशी त्यांना वाटतं येईल आमच्या इथे जाऊन द्या असू दे आता. ओके फायनली आम्ही रूमवरती आलो आहे. अशा प्रकारे रूम आहे. धन्यवाद सर तुम्ही एवढी आमच्यासाठी सुविधा केल्याबद्दल. थोड्या वेळाने जेवण करू. आज मुक्काम करू इथं. पॉवर बँक चार्जिंग लावलं आहे आणि सगळं लगेज आहे ना असं ठेवलेलं आहे इथं. आमच्या सायकली तिकडे खाली बघा तेव्हा तिथे बघितलं का तेव्हा सायकल तिथं सायकल लावली अशा प्रकारे. आणि आता आम्ही व्हिडिओ एडिटिंगच्या नादी लागणार आहे. पण हां गोप्रो चार्जिंग लावतो आधी मी. नंतर गोप्रोची मला फुटेज घ्यायला. गोप्रोमध्ये चार्जिंग कमी आहे. गोप्रोची फुटेज घेतो परत. नंतर पॉवर बँक रात्रभर चार्जिंग राहून द्या. आता मी काय करतो गोप्रो चार्जिंग लावतो आणि थोड्या वेळानं तुम्हाला भेटतो. फायनली आज मी आता जेवण करण्यासाठी आलो आहे. ती बघा आमची अशी उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे. फायनली जेवण करून आम्ही आमच्या रूमवर चाललो आहे. आता व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे. आणि आता व्हिडिओचा एकदम लास्टचा पार्ट तुम्ही बघत आहात. हा म्हणजे सरळ शिर्डीला जाणार रोड. तर म्हणजे कसं आहे वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, जय हिंद.